फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण एग्स फ्राईड राईस बनवणार आहोत। येथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। याला स्वच्छ धुवून 1 तास भिजण्यासाठी ठेवून देणार आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता यामध्ये दुसरं पाणी घालून याला 1 तास भिजण्यासाठी ठेवून देऊया। कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये मीठ घालून घेत आहे आणि 1 तास भिजवून घेतलेले तांदूळ यामध्ये घालून घेऊया आणि याला शिजवून घेऊ। फ्राईड राईससाठी तुम्ही रात्रीचा शिळा भात पण वापरू शकता। येथे मी मीडियम गॅस फ्लेमवर भात शिजवून घेणार आहे। आठ 9 मिनिटानंतर बघू शकता भात चांगला शिजलेला आहे। भात आपल्याला जास्त गाळ शिजवायचा नाही आहे। पाणी काढून घेऊया। शिजवलेला भात येथे मी चाळणीमध्ये काढून घेतला आहे। भात थंड होतो तोपर्यंत फ्राईड राईससाठी लागणाऱ्या भाज्या कट करून घेऊ। येथे मी 1 मीडियम साईजचा पातळ स्लाइसमध्ये कांदा कट करून घेतला आहे। 1 मीडियम साईजची शिमला मिरची आणि पत्ता गोबी हे पण कट करून घेतला आहे। बारीक कट करून कोथिंबीर घेतली आहे। आलं लसूण इथे मी किसून घेतलेलं आहे आणि 4 अंडे घेतलेले आहेत। 10-12 मिनिटांनी बघू शकता भात चांगला थंड झालेला आहे आणि चांगला मोकळा झाला आहे। पॅनमध्ये मी 1.5 पळी तेल घालून घेतलं आहे। आता यामध्ये मी इथे 4 अंडे फोडून घेतलेले आहेत। ते अंडे यामध्ये घालून घेऊ आणि यामध्ये थोडं मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मी इथं मीडियम ठेवलेली आहे। बघू शकता अंडं चांगलं फ्राय झालेलं आहे। आता हे अंडे आपण काढून घेऊ। पॅनमध्ये मी 3 पळी तेल घालून घेत आहे। आता यामध्ये कांदा घालून घेऊ। मीडियम गॅस फ्लेमवर कांदा चांगला परतून घेऊया। एक 2 मिनिट कांदा चांगला परतून घेतला आहे। आता यामध्ये शिमला मिरची आणि पत्ता गोबी घालून याला चांगलं परतून घेऊ। पत्ता गोबी आणि शिमला मिरची हे पण चांगलं परतून घेतलं आहे। आता यामध्ये आलं लसूण घालून घेऊ। सर्व छान परतून घेतलं आहे। आता यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊ आणि शिजून घेतलेला भात घालून घेऊया। यामध्ये मी सर्व भात घालून घेतला आहे। आता यामध्ये फ्राय करून घेतलेले अंडे घालून घेऊ। यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे। आता हे सर्व परतून घेऊया। यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालून घेत आहे। हे सर्व चांगलं मीडियम गॅस फ्लेमवर परतून घेऊया। 2-3 मिनिट याला चांगलं परतून घेतलं आहे। यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे। बघू शकता आपला अंडा फ्राईड राईस तयार आहे। मस्त झालेला आहे। आता गॅस बंद करून घेऊ। बघू शकता टेस्टी असा अंडा फ्राईड राईस आपला खाण्यासाठी तयार आहे। आता सर्व करून घेऊ। टेस्टी असा अंडा फ्राईड राईस नक्की ट्राय करा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत।